गोशाळेच्या नावाखाली भंडारा जिल्ह्यात केली जाते अवैध जनावरांची तस्करी। मात्र या तस्करीकडे पोलिसांचं दुर्लक्ष असल्याचं निदर्शनात येत आहे। राज्य सरकारकडून आता देशी गायीला राजमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे। तरी भंडारा जिल्ह्यात गो तस्करी थांबताना थांबत नाही। त्यामुळे जिल्ह्यातील गोशाळेच्या नावाखाली अवैध धंदे चालतात। याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने गोशाळा चालक आपली मनमर्जी मुक्या जनावरांना कत्तलीसाठी विक्री करत असतात। भंडारा तालुक्यातील मालीपार येथील भगीरथा गौशाळा आहे। या गौशाळेत पोलिसांनी कारवाई केलेल्या हजारो बैल गायी पाठवण्यात आली आहे। मात्र गौशाळा चालक काही जनावरे ही अवैधरित्या कत्तलीकरिता विकत असल्याचं वास्तव समोर येत आहे। या संदर्भात भगीरथा गौशाळेच्या अध्यक्षांना विचारणा केली असता त्यांनी दैनंदिनी रजिस्टर दाखविलेले नाही। तर त्यामुळे या गौशाळेत आजपर्यंत हजारो जनावरे आली, मात्र प्रत्यक्षात 200-300 जनावरे या गौशाळेत हजर आहे। इतर जनावरे मृत्युमुखी पावले असल्याचा गौशाळा चालक सांगत आहे। पण या जनावरांना खड्डा खोदून तिथे पुरवण्यात आला त्याची छायाचित्रे काढणे अनिवार्य आहे। पण या गौशाळा चालकाकडे कुठलीही छायाचित्र उपलब्ध नाही। तसेच दैनंदिनी रजिस्टर सुद्धा नसल्याचा निदर्शनात आला आहे। त्यामुळे भगीरथी गोशाळेत काहीतरी आलबेल असल्याचं चित्र दिसून येत आहे। याविषयी अध्यक्षांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॅमेरा समोर नकार दिला आहे। या गौशाळा चालक जनावरे मृत झाल्यावर त्यांना गावाच्या शेजारी बेवारसपणे फेकून देतो। याचा त्रास गावकऱ्यांना, शाळकरी मुलांना होतो। या संदर्भात गावकऱ्यांनी अनेक तक्रारी दिली आहेत, मात्र पोलिसांनी अद्यापही कुठली कारवाई केली नसल्याचा आरोप गावातील नागरिक करत आहेत। भगवान वैद्य मुक्कामपोट चांदोरी मालीपार येथील रहिवासी असून ह्या गौशाळेतील सर्व बोगस प्रकरण मी माननीय धर्मादार कार्यालय आयुक्तात सादर केलेला, त्या प्रकारे आता कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही। हे जीवित असलेले जनावरे हा चांदोरी परिसरात फेकून देतो, त्याची दुर्गंध वास गावातील लोकांना जीवितहानी होऊ शकतो। याचा परिणाम बरेच लोकांना जीवितहानी झाल्यास सगळं गावकरी हे पिसाळलेले आहेत आणि तो धमक्या देतो की मी कोणाच्या जीवा मारण्याच्या धमक्या देतो, काही देतो। पण ही गौशाळा आम्हाला तात्काळ बंद व्हावी अशी मी सर्व गावकऱ्यांच्या ग्रामपंचायतच्या वतीनं मी आपणास विनंती करतो आणि तात्काळ त्या गौशाळ्यामध्ये त्याच्याकडे कोणत्याच प्रकारच्या जनावरांचा स्टॉक रजिस्टर नाही आहे। त्यांनी आपल्या पत्नीला सचिव केलं, 16 ते 21 पर्यंत तो पूर्ण बोगस कारभार आहे त्याचा। आणि त्यांनी जे पैशाची उचलढाल केली, कॅनरा बँकेत त्यांनी खाते खोलले, ते सगळं बोगस आहे त्यांच्या। म्हणून ही गौशाला तात्काळ बंद व्हावी अशी मी चांदोरी ग्रामवासी ग्रामपंचायत तर्फे आपणा सर्वांना विनंती करतो आणि ही तात्काळ गौशाला बंद व्हावी। माझे नाव सुरेश विश्वनाथ शेंडे आहे। मी या गावातील तंटामुक्ती अध्यक्ष आहोत तिसऱ्यांदा। आणि या गोशाळेचा गैरप्रकार मी सरकारच्या पोलीस स्टेशनच्या आणि धर्मदायिका सर्वांच्या लक्षात आणून दिले आहे। ते हजारो जानवर येतात, मेलेले जानवर फेकले जातात, चांगले जानवर पोलिसांच्या आशीर्वादाने कत्तलखान्याकडे जातात। कित्येकदा आमच्या गावच्या लोकांनी ते कत्तलखाने जानवर रोखण्याचा प्रयत्न केले। रायपूर पासून याचा पिछा केला जाते। बजरंग दलाचे कार्यकर्ता सुद्धा याच्यात सहभागी होतात। हेमंत बांडेबुचे एक मोठा कार्यकर्ता व गोरक्षणचे लोक MP पासून त्याचा धावपळ प्रचार करतात आणि 120च्या स्पीडने हे जानवर पाजवतात। जोपर्यंत त्या गोशाळेत जानवर येतात तेव्हा 3-4 जानवर असे मरून जातात, काही जानवर खूप जखमी अवस्थेत येतात। त्यांची परिस्थिती आम्हाला पाहून नाही होत। हा एकदा जानवर कत्तलखान्याकडे जात होता तो एक बेस होता, पण इथं येऊन बेस नाही। हा कधी जानवर जंगलापर्यंत चारायला नसेल जात इथून मारून टाकते, हा फेकून देते, शाळेच्या भोवताल फेकून देते। गावाची काय समस्या नेमकी? माझ्या गावाची समस्या हे आहे की याच्या वासानं गावकरी जेवू शकत नाही। शाळेच्या भोवताल जानवर पडले आहेत, आमच्या मालीपारच्या जंगलात जानवर पडले आहेत। वाघ 2दा वाघ आला, आता गावातल्या बकऱ्या नेला, त्या बकऱ्यावर वाघ याच्यासाठी चढला हा ज्याच्या गाई 5-5, 6-6 ढोरं रोज जंगलामध्ये पडले राहतात आणि ते असं दुरुस्त अवस्थेत राहतात का घरापर्यंत येऊ शकत नाही। वाघ चढला आहे, वाघ एकदा या गोशाळेच्या येऊन जानवर नेलं नाही। एकीकडे देशात गोमाता वाचली पाहिजे अशी संकल्पना सरकार करते, पण त्याकरिता गौशाळा चालकांना लाखो रुपयांचं अनुदान दिला जातो। मात्र या गौशाळेच्या माध्यमातून जनावरांचा व्यापार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे। त्यामुळे शासनाने प्रत्येक गौशाळेचा ऑडिट करण्याची गरज आहे।